Good afternoon students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the next topic, that is commission. What is commission? कुठलाही एखादा व्यवहार करायचा असेल तर तो व्यवहार करताना, खरेदी करताना, विक्री करताना, मग कुठलीही वस्तू असो त्यावेळेस कोणीतरी मध्यस्थ असतो, त्याला मेडिएटर म्हणतात, त्याला कमिशन एजंट म्हणतात, की ती व्यक्ती आपल्याला सर्व्हिस पुरवत असते, सेवा पुरवत असते आणि त्याला त्या मोबदल्यामध्ये काहीतरी दिलं जातं. सर्व्हिसच्या मोबदल्यात, सेवा पुरवण्याच्या मोबदल्यामध्ये त्यालाच त्याचं कमिशन म्हटलं जातं. कुठलीही वस्तू असो त्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये हे कमिशन त्या व्यक्तीला मिळतं. मग कमिशनची व्याख्या काय? The person gets मानधन मिळतं, सम रेम्युनरेशन म्हणजेच त्याला मानधन म्हणतात. त्या व्यक्तीला काही मानधन मिळतं, काही पैसा मिळतो. फॉर द सर्व्हिस इज कॉल्ड कमिशन. त्याला कमिशन असं म्हटलं जातं. बऱ्याच वेळेस आपण हा शब्द ऐकतो. मग द पर्सन हू प्रोव्हाइड्स, कमिशन एजंट म्हणजे काय त्याची व्याख्या? कमिशन एजंट द पर्सन हू प्रोव्हाइड्स such a type of service is called as commission agent किंवा एजंट किंवा मराठीमध्ये दलाल हा शब्दही वापरला जातो. इज कॉल्ड ॲज कमिशन एजंट. यालाच मराठीमध्ये आणखी एक शब्द आहे आडत्या म्हणून. भाजीपाल्याचा व्यवहार जो चालतो ते पण कमिशन एजंट असतात, त्यांना आडत्या असं म्हटलं जातं. मध्यस्थ असते व्यक्ती, ती मेडिएटर म्हणून काम करते. ज्याने माल पिकवला आहे त्याच्यात आणि ज्याला खरेदी करायची आहे त्याच्यात, या दोघांमध्ये मध्यस्थ म्हणून काम होतं. आणि हे जे कमिशन असतं ते कमिशन त्याला दोघांकडून पण मिळतं. ज्याची वस्तू आहे त्याच्याकडून पण कमिशन मिळतं आणि जो खरेदी करतोय त्याच्याकडून पण कमिशन मिळत असतं. किंवा त्या व्यवहारात जसं ठरलं असेल तसं पण होतं. कधी कधी काही व्यवहारामध्ये असं होतं फक्त जो विक्रेता आहे तोच कमिशन देतो, जो खरेदी करणारा असतो तो कमिशन देत नाही. पण जनरली बऱ्याच व्यवहारांमध्ये दोन्हीकडून त्याला कमिशन मिळत असतं, हे लक्षात ठेवा. ओके, दुसरा एक शब्द आहे रिबेट. म्हणजे काय? रिबेट म्हणजे परतावा मिळतो. कशाचा परतावा मिळतो ते समजून घ्या एकदा. रिबेट. आता समजा आपण एखाद्या पतसंस्थेकडून, बँकेकडून कर्ज काढलं असेल आणि कर्ज काढल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी इंटरेस्ट पेड करतो, काहीतरी व्याज भरतो. आणि आपण जर हप्ते रेग्युलर भरले, कुठलाही हप्ता थकला नाही, रेग्युलर हप्ते भरले, त्यांचं व्याज त्यांना पोच झालं, मुद्दल पोच झाली, तर त्या मोबदल्यात आपल्याला ते काही रक्कम परत करतात, त्याला म्हणतात रिबेट. जर रेग्युलर असेल तर त्याला काय म्हणायचं? रिबेट. किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पण तसंच करतं. आपल्याकडं जे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे ते आपल्याकडून इन्कम टॅक्स गोळा करतं, बरोबर आहे. मग आपण जर इन्कम टॅक्स वेळेवरती भरलेला असेल, योग्य प्रमाणात भरलेलं असेल आपल्या उत्पन्नाच्या, तर आपल्याला ते सुद्धा काही रक्कम परत करतात. तिलाच म्हटलं जातं रिबेट. त्याला काय म्हटलं जातं? रिबेट. मग तो रिबेट जो असतो तो सुद्धा एक प्रकारचा डिस्काउंटच असतो. तो रिबेट सुद्धा काय असतो? एक प्रकारचा डिस्काउंट असतो. फक्त फरक एवढाच आहे, आपण सगळं पेड केल्यानंतर रिबेट आपल्याला नंतर मिळतो आणि कमिशन किंवा डिस्काउंट जो असेल तो एकाच वेळेस त्याच वेळेस पेड केला जातो किंवा मिळतो, की ते वजा करून आपण रक्कम देतो. तर इन्कम टॅक्समध्ये तसं नसतं. आपण अगोदर पैसे भरलेले असतात आणि नंतर मग ते आपल्याला रिबेट देतात. अशा या गोष्टी आहेत. तर हे एकदा व्यवस्थित समजून घ्या. किंवा पतसंस्थेचं तुम्ही कर्ज काढलं असेल, त्याला व्याज भरलेलं असेल, तर जेव्हा त्यांची पूर्ण रक्कम पेड होते, कर्ज फिटतं किंवा वर्षाच्या अखेरीस असते, जे बँकांचे जे काही नियम असतील त्याच्यानुसार तो क्रायटेरिया असतो खरा. मग कदाचित वर्ष अखेरीस मिळतो, कधी तुमचं 2-3 वर्षाचं कर्ज असेल तर त्याच्या अखेरीस मिळतो, पण ती रक्कम तुम्हाला परत मिळते. त्यालाच काय म्हटलं जातं? रिबेट. हे लक्षात ठेवा. ओके, आता याच्यावरती आधारित आपल्याला आहे प्रॅक्टिस सेट 9.2.
आता हे रिबेट देताना पण इन्कम टॅक्सचा रूल असा असतो, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत तुमचं उत्पन्न पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर मग रिबेट नाही मिळणार, किंवा त्यांची काही क्रायटेरिया ठरवून दिलं असेल त्याच्यात जर आपण बसत नसू तर रिबेट दिलं जात नाही. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, एक नॉलेज म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आपल्याला एक्झाम्पलकडे जायचं आहे, ती ठराविक पार्ट असतो, सोपा पार्ट आहे, त्याच्यात बाकीच्या फार गोष्टीचा विचार करायची गरज नाही आहे. ओके. प्रॅक्टिस सेट 9.2. प्रॅक्टिस सेट 9.2 त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल बघा. जॉन सोल्ड बुक्स वर्थ ₹4,500 for a publisher. For this he received 15% commission. 15% commission. complete फॉलोविंग जे काही दिले आपल्याला ते फॉलोविंग आपल्याला कंप्लीट करायचं आहे. कशासाठी? फॉलोविंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द टोटल कमिशन जॉन ऑब्टेन. जॉनला किती कमिशन मिळालं त्याच्यासाठी त्यांनी एक ॲक्टिव्हिटी दिली आपल्याला आणि ती कंप्लीट करायची. काय काय दिले बघा. पहिले आहे सेलिंग प्राइस ऑफ बुक्स. सेलिंग प्राइस ऑफ बुक्स. बुक्सची विक्री किंमत किती आहे? ₹4500. तिथं चिन्ह वापरलं तरी चालेल, जे नेहमी वापरतो आपण ते. ₹4500. ओके. सेलिंग प्राइस आहे बुक्सची 4500. नंतर रेट ऑफ कमिशन. रेट ऑफ कमिशन हे बॉक्समध्ये टाका. रेट ऑफ कमिशन आहे 15%. नंतर कमिशन ऑब्टेन इज इक्वल टू किती कमिशन मिळालं त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. तर रेट इंटू सेलिंग प्राइस. मग 15/100 इंटू 4500 हे बॉक्समध्ये असणार आहे. मग इथे काय काय होईल? 2 0 आणि ते 2 0 कॅन्सल होतील. म्हणजेच कमिशन काय मिळणार आहे? कमिशन इज इक्वल टू 15 इंटू 45. 15 × 45 दॅट इज 15×5 = 7, 15×4 = 7, 67, ₹675 एवढं कमिशन मिळणार आहे. ओके. याच्यात कमिशन किती मिळालं? ₹675. %15चा रेट होता 15×5 = 67. ओके. तुमचं लिहायचं राहिलं असेल तर व्हिडिओ पॉज करा, कंप्लीट करा आणि मग आपण सेकंड एक्झाम्पलकडे जाऊया. ओके. सेकंड एक्झाम्पल बघूया.
सेकंड एक्झाम्पल काय बघा. रफीक sold flowers worth rupees 15,000 by giving 4% commission to the agent. Find the commission he paid. त्याने किती कमिशन दिलं. नंतर फाइंड द अमाउंट रिसिव्ड बाय रफीक. फाइंड द अमाउंट रिसिव्ड बाय रफीक म्हणजे त्याला किती रक्कम मिळाली कमिशन वजा करून. रफीकला कमिशन देऊन किती रक्कम वजा मिळाली. तर सेम पॅटर्न मागच्याच एक्झाम्पलचं आहे. सेलिंग प्राइस ऑफ फ्लावर्स म्हणायचं. सेलिंग प्राइस ऑफ फ्लावर्स किती आहे. रुपीज 15,000. 15,000 रुपयाचे फुलं त्याने विकले. कमिशनचा रेट आहे 4%. कमिशन ऑप्टेन आहे 4/100 इंटू 15,000. 1,2 म्हणजे कमिशन जे आहे ते किती मिळालं मग. कमिशन ऑप्टेन. देअरफॉर कमिशन ऑप्टेन म्हणण्याऐवजी हे कमिशन तो दुसऱ्याला देणार आहे. बरोबर आहे. मग कमिशन गिव्हन इज इक्वल टू कमिशन गिव्हन इज इक्वल टू 4 × 150 इज इक्वल टू रुपीज 600 त्याने कमिशन दिलं. मग अमाऊंट रिसिव्ड जी सेलिंग प्राइस असेल त्याच्यामधून कमिशन मायनस करा. सेलिंग प्राइस मायनस कमिशन. सेलिंग प्राइस किती होती त्याची 15,000 मायनस 600 म्हणजे उरले रुपीज 14,400. देअरफॉर द अमाऊंट रिसिव्ड किंवा अमाऊंट रिसिव्ड नंतर पुढे लिहू आपण ते. देअरफॉर अमाऊंट रिसिव्ड इज इक्वल टू रुपीज 1440 400 14,400. शेवटी आपण ते लिहिणार आहे फक्त. द अमाऊंट रिसिव्ड बाय रफीक इज रुपीज 1440 आणि ते कमिशन त्याने किती दिले. अँड पेड कमिशन रुपीज 600. त्याला मिळाले 14,400 रुपये आणि कमिशन दिलं 600 रुपये. या पद्धतीने हे सॉल्व करता येईल. ओके. व्हिडिओ पॉज करा, कंप्लीट करा आणि मग पुढचं एक्झाम्पल नंबर 3 आपण पाहणार आहे. ओके. व्हिडिओ पॉज केला असेल तुम्ही. मी हे पुसतोय आता. एक्झाम्पल नंबर 3. अ फार्मर सोल्ड फूड ग्रेन्स. धान्य विकलं त्याने. फूड ग्रेन्स फॉर 9,200 रुपीज थ्रू एन एजंट. याच्या एजंट मार्फत त्याने धान्य विकलं
9,200 रुपयाचं. द रेट ऑफ कमिशन वॉज rate of commission was 2%. How much amount did the agent get? अमाऊंट, त्या एजंटला किती अमाऊंट मिळाली कमिशनच्या रूपाने. सेम याबद्दल चेंजेस होतील. सेलिंग प्राइस ऑफ फूड ग्रेन्स, धान्याची विक्री किंमत, मराठीमध्ये काय म्हणणार आपण, धान्याची विक्री किंमत किती येईल ती 9,200 रुपये. नंतर रेट ऑफ कमिशन 2%. मग कमिशन गिव्हन किती आपलं 2/100 इंटू 9200, 2 0 गेले, उरलंय किती उरलं इथे 2 इंटू 92 रुपीज 184, 184 रुपये कमिशन त्याला मिळालं. मग तेवढंच फक्त विचारलं आहे, हाऊ मच अमाऊंट डीड द एजंट गेट. मग इथे हे लिहायची काही गरज नाही आहे. द एजंट गॉट रुपीज 184 एवढे त्याला मिळाले. यामध्ये आपण थर्ड एक्झाम्पल कंप्लीट केलंय. ओके, व्हिडिओ पॉज करा, कंप्लीट करा. आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 4. Example number 4. उमाताई purchase following items. उमाताईने काही वस्तू खरेदी केल्या. कोणत्या? फ्रॉम अ खादी भांडार. एका खादी भांडारमधून उमाताईंनी काही वस्तू खरेदी केल्या. काय काय केलं पहिलं बघा. 3 sarees for 560 rupees each. 3 साड्या खरेदी केल्या 560 रुपयाप्रमाणे. सेकंड 6 bottles of honey for 90 rupees each. 90 रुपयाची एक बॉटल याप्रमाणे मध खरेदी केलं 3 बाटल्या. ऑन द परचेस she received a rebate of 12%. How much total amount did उमाताई पे. उमाताईने किती रक्कम त्या दुकानदाराला दिली हे आपल्याला काढायचं आहे.
एक एक स्टेप बाय स्टेप करूया. 3 साडीज घेतल्या 560 रुपयाला एक याप्रमाणे. मग टोटल सेलिंग प्राइस किंवा परचेसिंग प्राइस म्हटलं तरी चालेल, कारण ते खरेदी करतायत. टोटल परचेसिंग प्राइस ऑफ सारीज इक्वल टू 3 into 560 इज इक्वल टू रुपीज 1680. 3 साड्यांची किंमत झाली 1680 रुपये. नंतर टोटल परचेसिंग प्राइस ऑफ बॉटल्स इज इक्वल टू 6 into 90 इज इक्वल टू 540. 540 रुपयाला त्या बॉटल घेतल्या. ओव्हरऑल परचेसिंग प्राइस इज इक्वल टू दोघांची ॲडिशन 1680 प्लस 540 इज इक्वल टू 0 8 4 12 6 6 12 आणि 2220 रुपयाची खरेदी त्यांनी केली पूर्ण कर्जित. याच्यावर रिबेट त्यांना मिळाला आहे किती? 12%. मग आपण काय म्हणणार? रेट ऑफ रिबेट इज इक्वल टू 12%. मग रिबेट इज इक्वल टू किती रिबेट मिळालं तर त्याचा रेट आणि टोटल परचेसिंग प्राइस म्हणजे 12/100 इंटू किंवा फार झालं तर रिबेट रिसिव्ड म्हणा. रिबेट रिसिव्ड इज इक्वल टू 12/100 इंटू 2220. हा 0 गेला, हा 0 गेला. इथे 2 ने डिवाइड केलं. एक काम करूया आपण, 2 ने डिवाइड करण्याऐवजी हा 10 तसाच राहू द्या, पुढे सोपं जाईल आपल्याला थोडंसं. मग फक्त याचं मल्टिप्लिकेशन करू आपण. 12 इंटू 222/10. ओके. मग रिबेट रिसिव्ड. आता इथे रिबेट रिबेट रिसिव्ड इज इक्वल टू, आता याचं मल्टिप्लिकेशन 12 24 2, 12 24 आणि 2 26, 2 उरले. परत 12 24 आणि 2 26 डिवाइड बाय 10 म्हणजे एक डेसिमल पॉईंट फक्त वाढवा. किती मिळाले मग? रुपीज 266.4. किंवा इथे रुपयात लिहायचं असेल तर आपण 40 पैसे म्हणतो पुढे, 266 रुपये 40 पैसे. ठीक आहे, नंतर करता येईल ते. आता इथपर्यंत रिबेट मिळवलं. ओके. आता पुढं काय विचारले बघा. टोटल अमाऊंट डीड उमाताई पे. उमाताईने किती पे केलं हे मायनस करून मग परचेसिंग प्राइस मायनस रिबेट. ठीक आहे, इथपर्यंत कंप्लीट करा. पुढे आपल्याला थोडंसं पुसावं लागेल ते. सगळ्यांनी कंप्लीट करा. ओके. व्हिडिओ पॉज करा. मी ते पुसतो आणि शेवटचे स्टेप लिहितो फक्त. व्हिडिओ पॉज करून तुम्ही कंप्लीट करा, नंतर प्ले करा. ओके. अमाउंट पेड इज इक्वल टू परचेसिंग प्राइस माइनस रिबेट इज इक्वल टू, परचेसिंग प्राइस होती 2220 आणि मायनस 266.0. याचं सबस्ट्रॅक्शन फक्त आपल्याला करायचं आहे. आता हा रुपये आणि पैसे याचा व्यवहार येतो म्हणून आपण काय करणार, 2220.00
मायनस 266.40. मग आता याला सबस्ट्रॅक्शन कसं होईल बघा. 0 0 2640. 0मधून 0 गेला, 10तून 4 गेले 6, 1 मायनस करा, 10कडून 7 गेले 3, 12मधून 7 गेले 5, 12मधून 3 गेले 9 आणि इथे 1 इज इक्वल टू रुपीज 1953.60 अमाऊंट पेड बाय उमाताई. अमाऊंट पेड बाय उमाताई इक्वल टू 1953.60 रुपीज एवढं अमाऊंट त्यांनी पेड केली उमाताईने. Okay, now see the next example. Example number 5. Use the given information. Use the given information and fill in the boxes with suitable numbers. श्रीमती दीपांजलि purchase a house for rupees 7,50,000 from श्रीमती लीलाबेन through an agent. एका एजंट थ्रू त्यांनी एक हाऊस घर घेतलंय. द एजंट हॅज चार्ज 2% brokerage from both of them. आता एक घडलं काय बघा. दीपांजलीने एक घर परचेस केलं 7,50,000ला. कोणाकडून? लीलाबेनकडून, एका एजंट मार्फत. आणि त्या एजंटनी दोघींना 2% ब्रोकरेज लावलं. दोघींकडून कमिशन घेतलं. ब्रोकरेज म्हणजेच कमिशन आहे. ओके, मग आता एक स्टेप बाय स्टेप आपण लिहूया. एक फ्लोचार्ट आपल्याला दिला आहे. त्या फ्लोचार्टनुसार आपण लिहिणार आहोत. काय काय दिले बघा. पहिलं आहे श्रीमती दीपांजली पेड इज इक्वल टू किती ब्रोकरेज दिलं ते बघूया आपण. दीपांजली घर केवढ्याला विकलंय? 7,50,000. ओके, त्याला मल्टिप्लाइड रेट कितीचा आहे? 2%चा. 2/100. हे 2 0 हे 2 0 गेले. म्हणजेच किती ब्रोकरेज दिलं ते बघूया आपण. ते आता इथं किती येईल मग? 7,500 इंटू 2 म्हणजेच रुपीज 15,000. 15,000 रुपयाचं ब्रोकरेज त्याला द्यावं लागणार आहे एजंटला 7.5 लाखासाठी. इथे बॉक्स कुठे कुठे लक्षात घ्या. इथे एक बॉक्स आहे, इथे बॉक्स आहे, हा एक बॉक्स आहे आणि शेवटच्या उत्तरासाठी
एक बॉक्स आहे, इथे बॉक्स रुपयेमध्ये टाकला तरी चालेल, हरकत नाही. आणि पुढचं वाक्य होतं ब्रोकरेज फॉर परचेसिंग द हाऊस. ब्रोकरेज फॉर परचेसिंग द हाऊस. परचेसिंग द हाऊस. हाऊस परचेस करण्यासाठी एवढं ब्रोकरेज दिलं जाईल. सेकंड, श्रीमती लीलाबेन पेड ब्रोकरेज ऑफ रुपीज. लीलाबेनने किती ब्रोकरेज दिलं असेल? सेम रेट सारखाच आहे, म्हणजे किती होईल? 15,000. लीलाबेनने पण तेवढंच दिलं. थर्ड काय विचारले बघा, टोटल ब्रोकरेज रिसीव्ड बाय द एजंट इज रुपीज. एजंटला किती ब्रोकरेज मिळालं? ते 15 आणि हे 15 म्हणजे 30,000. रुपीज 30,000. नंतर 4 नंबरचा पॉईंट आहे, द कॉस्ट ऑफ हाऊस. इथे खूप खाली लिहावं लागतं, तुम्ही कंप्लीट करा, पुढे वर लिहूया आपण. हे पूर्ण करा एकदा. ओके, व्हिडिओ पॉज करा, कंप्लीट करा. 2 पॉईंट्स राहिले ते आपण वर घेऊया. पॉज करा तुम्ही. फोर्थ नंबर पॉइंट, द कॉस्ट ऑफ हाऊस श्रीमती दीपांजली पेड इज रुपीज. दीपांजलीने किती पेड केले? मूळ किंमत 7,50,000, त्यात ब्रोकरेज गेले 15,000, म्हणजे किती झालं? रुपीज 7,65,000. 7,65,000 रुपये दीपांजलीने पेड केले. पुढचा पॉईंट आहे, द सेलिंग प्राइस ऑफ हाऊस फॉर श्रीमती लीलाबेन इज रुपीज. लीलाबेनने जे घर विकलं ते 7,50,000 आणि 15,000 रुपये ब्रोकरेज गेलं एजंटला, ते मायनस करावे लागतील, म्हणजे किती? 7,35,000. 7,35,000 म्हणजे लीलाबेनला हातात पडले 7,35,000 आणि दीपांजलीला द्यावे लागले 7,65,000. 30,000 रुपये एजंटला कमिशन गेलं आहे फक्त व्यवहार करून देण्याचं. तर अशा पद्धतीने डिस्काउंट, कमिशन, रिबेट यावरती आधारित असणारं हे चॅप्टर होतं, आपण कंप्लीट केलं आहे. त्याचबरोबर जो फर्स्ट टर्मचा सिलेबस आहे तोही आपला कंप्लीट झाला आहे. तुम्ही जर मागचे सगळे व्हिडिओ पाहिले असतील तर तुमच्या लक्षात येईल, किंवा काहींनी पाहिले नसतील मागचं, तर तुम्ही एक काम करा, जो चॅनल आहे आपला त्याला तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल किंवा नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा. तिथे इझी जॉमेट्री म्हणून जे नाव होतं त्याला क्लिक करा. ते क्लिक केल्यानंतर वरती तुम्हाला होम, व्हिडिओज, प्लेलिस्ट असे टॅब दिसतील. तुम्ही प्लेलिस्टला क्लिक केलं की आत्तापर्यंत 8वीच्या वर्गाचे सगळे व्हिडिओ, क्लास 8 मॅथ्स म्हणून जे फोल्डर आहे प्लेलिस्टमध्ये, त्यात तुम्हाला सगळे व्हिडिओ सापडतील आपण जे क्रमाने घेतले. ज्यांचं हे राहिलं आहे कंप्लीट करायचं, व्हिडिओ पाहायचं राहिलं आहे, समजून घ्यायचं राहिलं आहे,
त्या सगळ्यांनी ते व्हिडिओ पाहायला सुरुवात करा. एक एक स्टेप बाय स्टेप कंप्लीट करत जा. मागचं राहिलं असेल तरी व्हिडिओ पाहून कंप्लीट करा. त्यात तुमचाच फायदा आहे. कारण आता याच्यावर आधारित आपली फर्स्ट टर्म एक्झाम होईल. ती फर्स्ट टर्म कधी होईल अजून जरी कन्फर्म नसलं तर नक्कीच काही दिवसानंतर होईल. ती ऑनलाईन असेल किंवा आणखी काय असेल त्याचा कुठलाही क्रायटेरिया आपल्याकडे नाही आहे. पण ज्याचं हे होमवर्क कंप्लीट असेल, ज्याने व्हिडिओ पाहिलं असेल, उदाहरणं वहीत लिहिली असतील, त्याचे फोटो मला पाठवले असतील, तर त्याचा एक रेकॉर्ड माझ्याकडे असणार आहे. त्याच्यावरून सुद्धा आपण त्यांचं मार्किंग किंवा त्यांना गुणदान करू शकतो. हे तुमच्या फायद्याचं आहे, हे लक्षात ठेवा. आता राहिलं फक्त मिसलिनियस जो संकीर्ण प्रश्नसंग्रह आहे त्यातलेही प्रश्न आपण घेणार आहोत. पण हे तुमचं सगळं कंप्लीट झालं आहे की नाही याची खात्री होणं गरजेचं आहे. ओके, थँक्यू.